मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा टाणा नाना. And I'm दत्ता मोरे द ग्रेट प्रोडक्शन वाला काय यार एवढंच काय ते स्वतःच आहे रे माझ्याकडे त्याच्यावरच करिअर चाललंय ते तर ढापू नको ना यार. सॉरी यार सॉरी गौरी यार मला जाम भारी वाटायला लागलं यार. है ना. असं वाटतं आता कधी बाई येईल आणि मी कधी लावणी बघतोय. रिलॅक्स रिलॅक्स. जेवण बघितल्यावर खांडेकर जसं वागतं तसं वागू नकोस. कधी बाई बघितली नाहीस का? आपण समीर चौगुले बनायचं मनात तेच असेल पण चेहऱ्यावर नाही दाखवायचं. येडा म्हणून पेढा खायचा. लोकांना वाटलं पाहिजे ओ वाटा जेंटलमॅन या. काय केलं परत कर. तू ज्यांना चिडवतोय ना ते कोणाचे तरी गुरु असू शकतात. पण आता त्यांना काय माहित गुरु किती पोचलेला आहे ते. बरोबर ना. पण हे आपल्याला शोभत नाही रे. आपल्याला शोभत नाही असं करू नको. वी आर जेंटलमॅन ब्रो जेंटलमॅन. गौऱ्या यार हे एवढं सगळं तुला कसं माहिती रे? अरे आपण रेग्युलर येतो ना इकडे. बाई एकदम जवळून ओळखते आपल्याला. अरे आपल्याकडे आमाप पैसा आहे कुठेतरी उधळला पाहिजे ना. अरे पण तुझा चेक मीच काढतो रे. आता येताना रिक्षाचे त्याच्यापेक्षा जास्त झाले. दत्तू ऐक ना तुला काय वाटलं मी फक्त हास्य जत्रावरच कमवतो काय? अरे हास्य जत्रा इज लाईक अ बडीशेप फॉर मी. इट इज नॉट माय ब्रेड बटर. ओके. अरे पण तू 20 दिवस इथेच पडीक असतोस बडीशेप साठी. मग ते ब्रेड बटर कधी कमवतो? दत्तू ऐक ना दत्तू. अरे आपले बरेच उद्योग आहेत रे. आपण सुपर मारतो बरेच पैसे कमवतो खूप शानो शौकत मध्ये राहतो रे आपण. तुम्हा हास्य जत्रावाल्यांना काय करणार यार. शानो शौकत मध्ये राहणं म्हणजे काय असतं ते. तुम्ही आयुष्यभर नुसतं आम्हा बॉलिवूड करांवर जळा. असो असो ठीक आहे. तुला माहिती आहे ना अरे बाई आहे ना बाई अशी आपल्या बोटांवर नाचते रे. काय बाई कशी आहेस? काय रे झिपऱ्या तू इथं काय करतोय? तुमची आठवण आली आलो तुमच्याकडं. असं हा. आणि मला कोण आहे तुमच्या सोबत? कोण मालक? हेच खट्याळ मिश्की बस का? रुबाबदार. हे बघे एवढा बदला नाही घ्यायचा. आपण की नाही बोलतात कोण नाही एवढं काय. हे राहू दे, हे मालक कोण आहे? एक मिनिट हा मालक नाहीये. अरे हा माझ्या सोबत आलाय. हा आमच्याकडे प्रोडक्शनला आहे माझ्या सोबत आलाय. त्याला जरा बघायचं होतं म्हणून. हा. नमस्कार बाई. नमस्कार तुम्ही नाही करायचं. नमस्कार आम्ही करायचं ना मालक. नाव काय म्हणलात? दत्तू. काय झालं? एवढं दत्तू मोरे. काय झालं? काय झालं? बायको काय झालं? दत्तू माणसाचं नाव ना असं दणकट पाहिजे. दत्तू. एक मिनिट एक मिनिट मला सांगा दत्तू नावात असं काय दणकट आहे? दत्तू काय दणकट आहे? दत्तू आहे तो हा काय दणकट आहे याच्यामध्ये? हा दणकटपणा नाही हा हलकटपणा आहे. मालक मी आहे मी. ह्याला मी माझ्या सोबत आणलाय. आज याचा नाही याचा असा अख्खा खर्च मी करणार आहे मी. हे घ्या ठेवात आठ ठेव. ठेवतो दत्तू. मी मागितलं नाही नाही आधी मी अदाकारी दाखवणार मग बिदागी द्यायची. बरं बरं. फुकटची दीड दमडी पण घेत नाही मी सांगून ठेवते. हा 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 आणि इथं पैसा असं उधळायचं नाही तर नाही. हातावर द्यायचं. काला दाखवते मी कोटा नाही यो. हा ठीक आहे. आला तोंडवर करून छिपऱ्या. दत्तू 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 इकडे ना हसायचं ना दत्तू. आमची जुनी फ्रेंडशिप आहे. जरा ना आज बाईंचा मूड जरा वेगळा दिसतोय. हा बाई हा तुम्ही करा सुरू. बसा बसा हा तुम्ही सुरू करा. दत्तू, खाली माझी बैठक माझे नियम. मी बोलणार तेव्हा डान्स. बरं तुम्ही सांगा तेव्हा डान्स. हा मालक तुम्ही खाली कशाला बसलात? अरे बसू द्या ना ह्याला. वर बस. असं नाही ना मालक रुबाबदार एकदम.
बाजूला सर मी बाजूला. बाजू बसलो ना बसलो एकदम रुबाबदार हा. करायची का सुरुवात होऊन जाऊ दे. कशी मी राखू तुमची महरजी तुम्ही बसा भाऊजी तुम्ही बसा भाऊजी तुम्ही बसा भाऊजी थांबा इकडे थांबा तर तू जरा मागे ना बाळा पैसे मी देणार आहे ना हा. तुम्ही ह्याच्याकडे बघून का नाचताय माझ्याकडे बघून नाचता खरं तर ना हा माझ्या सोबत आलाय तुझ्या सोबतच्यांचीच करिअर व्हायला लागले तू इथंच आहेस होय बाई पर्सनल बोलायचं नाही मी तुम्हाला पैसे देतो ना माझ्यासाठी गा ना तुम्ही नाचा ना माझ्यासाठी तर तू बाळा जा दरवाजात जा पटकन जा चप्पल पळ जा चप्पल घाल हा माझ्यासाठी नाचा बरं काय ठीक आहे नाचते नाचते हा दत्तू हा तुम्हावर केली मर्जी बहार नका सोडून जाऊ रंग महाल तुम्हावर केली मर्जी बहार नका सोडून जाऊ रंग महाल अरे गप्पा ना जरा 2 मिनिटं गप्पा आहे तू इकडे रे इकडे ना बाई मी तुम्हाला काय सांगितलं होतं माझ्याकडे बघून तुम्ही नाचायचं आहे तुम्ही याच्याकडेच बघताय सारखं सारखं ह्याच्यात काय आहे कोण आहे रे तू कोण आहे ह्याच्यात काय आहे एवढं मी कोण आहे? कोण आहे तू मी कोण आहे? हा तूच मला सांग, सई मॅडम तुला पहिल्या परफॉर्मन्सच्या वेळेस काय म्हणाला? गौऱ्या स्किट मस्त झालं. आणि मला काय म्हणाल्या? काय म्हणाल्या? सर तुम्ही काय करता? सर गौरिया अरे शेवटी जवाहिराला कळतं रे, हिरा कुठे कोळसा कुठे. आपला यार तू जरा गप्पा बस ना. मी तुला इथं आणलंय ना, तू जरा गप्पा बस ना, जास्त बोलायचं नाही. ओ बाई कारण ना माझ्याकडे बघून मी तुम्हाला पैसे दिलेत ना, प्लीज प्लीज. तुझ्याकडे बघून नाच असंच वाटत नाही मला. का पण तुझ्याकडे बघून झोप येते मला. तू हसू नको रे, फ्रेंडशिप मध्ये आहे, हसू नको, जरा शांत बस ना. माझा चेहरा बघितला की झोप येते. अरे हा चेहरा बघितला ना की अख्खा महाराष्ट्र ताजा तावाना होतो. काय झालं तुला? ऍक्च्युली कफ झालाय. त्याच्यात हात घालून किटली बाहेर काढीन मी. सांगायचं ना तुम्हाला कप झाले. आतमध्ये चला, हळद दूध देते तुम्हाला. एक मिनिट थांबा 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 थांबा. तुम्ही याला हळद दूध पाजणार आतमध्ये जाऊन, हा, आणि ते मी बघणार, त्याचे पैसे मी तुम्हाला देणार. या बघा मी इथं लावणी बघायला आलोय, मगाची लावणी राहिली ना, ते पूर्ण करा आधी, ती पूर्ण करा. आणि प्लीज माझ्याकडे बघा, त्याच्याकडे बघू नका. माझी बैठक, माझे नियम. मी कोणाकडे पण बघून नाची ना. नाही, तुमच्या मनाप्रमाणे नाचा. मग कसं आहे, माझ्याकडे पण बघा, त्याच्याकडे असं पटकन बघा, परत माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. हा चालेल, हा. बसा तिकडं. दत्तू लपतो जरा 2 मिनिटं. हा करायची का सुरुवात? हा हा पापण्याची तोरणं बांधून डोळ्यावरती, पापण्याची तोरणं बांधून डोळ्यावरती, ही नजर उधळती काळजातली फिरती, जवळ या. अरे थांबा यार, थांबा ना. याला काय अर्थ आहे यार? माझ्याकडे बघताना पापण्याची तोरण बांधून डोळ्यावरती, ह्याच्याकडे बघताना नजर भिरभिरते, असं का? गौऱ्या यार ठीक आहे ना यार, तुझं जुनं झालं यार, माझ्यात कसा फ्रेशनेस आहे ना. मी पैसे देतो ना बाई, तुम्ही माझ्याकडे बघून नाचा ना. त्याच्या डोळ्यामध्ये असं काय आहे त्याच्याकडे बघताय? माझ्याकडे काय? हा माझ्याकडे काय? हा तुझ्याकडे काय? मला सांग, तुला प्रसाद सर काय म्हणाले? गप्पा यार. त्यांना कुठं माहिती आहे तू रोज रोज येणार आहे म्हणून.
त्यांना वाटतं तू एकच दिवस येणार आहे म्हणून ते बोलले. जाऊ दे, सोडणार तर तू यार. हा? हे बाई ऐका ना प्लीज, मी काय म्हणतोय, हा. मी तुम्हाला पैसे देतो, मी तुम्हाला गिफ्ट पण देतो की नाही, त्या सोन्याच्या अंगठ्या मीच दिल्यात की नाही, परफ्यूम पण मीच देतो का नाही, कपडे पण चांगले चांगले मीच दिलेत ना, मग माझ्यासाठी नाचा ना, माझ्याकडे बघू ना प्लीज, नाचाल ना. खरं सांगू का, काय ते तुमच्याकडे बघून नाच असंच वाटत नाही मला. मग काय होतंय? एवढा राजबिंडा पुरुष माझ्या समोर असताना तुझ्याकडे बघून नाचूच कशी मी. मला एक कळत नाही, ह्याला राजबिंडा लिहून लेखकाला रात्री झोप कशी काय लागते? आणि असं काय हाय काय ते थोबड्यामध्ये? अरे चेहरा बघा, दाढी वाढलेला कासव दिसतंय. ओ बाई, माझ्यासाठी नाचा ना, हो नाचा ना तुम्ही. नाही नाही, का? यांच्या नजरेत मी एकदम घायाळच झाले. माझ्या नजरेनं बाणच सोडावं असं वाटतं. मला एक कळत नाही, तुम्ही ह्याला बाण मारता की माझी खेचताय? नका असं करू, माझ्यासाठी तुम्ही नाचा ना हो. हे बघ, मी तुझ्यासाठी नाचू शकत नाही, का? कारण याच्यावर माझं प्रेम जडले. काय? हो, याच्यावर मी मनानं कधीच तुमची झाले. याच्यावर आणि हा, लायकी आहे का तुझी माझी लावणी बघायची? तू माझी लायकी काढलीस, हा. आता सोडत नाही तुला मी. जाडे बघ, तू माझी लायकी काढलीस. तू झालं काय, सांग तरी बाळा, झालं काय? माझ्या आयटम तिला काय बोलायचं नाही. कोणाबद्दल? माझ्या आयटमला काय बोलायचं नाही. थांबा जरा जरा थांबा. अरे दत्तू, जर दोघांनी एकमेकांकडे बघा रे, कुठली जोडी आहे ही? गणपतीला दोघांनी एकत्र फिरू नका, तर तो लोक 51 रुपये समजून पेटी टाकतील. माझ्या आयटमला काय बोलायचं नाही. बोल बेबी बोल. रॉक अँड रोल. परत बोल बेबी. क्या सुलूक किया जाए, मार दिया जाए या छोड़ दिया जाए? मालक, मला असं वाटतंय त्यांनी आपल्या समोर लावणी करून दाखवा. लावणी करायचं मग उठशील तर मी लावणी करेल ना तू. अरे हात, मी नाही लावणी करणार. जा, मी नाही करत लावणी. कापीन ना. काय मला कापणार आहे? हा. काप काप मला, मी कोणाच्या बापाला पण घाबरत नाही. काप. एक काम करतो, चेक वरता एक शून्य कापतो. इथं थांब, नाचतो. वाजव रे. वा 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 वा, मस्त झाला परफॉर्मन्स, मजा आली, सुंदर झाला. सई, तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स? काहीही बोलायच्या आधी मला आणि प्रसादला तिकडे यायचंय. वा वा वा. खूप दिवसांनी तुमचा चक्कीत जाळ परफॉर्मन्स बघितला. वा. मन भरून आलं, समाधान झालं, पोट तृप्त भरलंय. थँक्यू. मी अशा तुमच्या परफॉर्मन्सची खूप दिवस वाट बघत होते आणि आज तो मला मिळालेला आहे, याचा मला खूप आनंद आहे. वने, पाठीनं जो डान्स केलास ना तू, कमाल, क्लास. दत्तू, अमेझिंग. म्हणजे दिवसेंदिवस तू छान खुलत चाललायस आणि आय एम शुअर की तुझा परफॉर्मन्स बघून इथले खूप लोक इन्सिक्युअर होतील, या लेवलचा तू परफॉर्म करतोयस, त्याच्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. खूप कॉन्फिडन्स लागतो मित्रा अशा आर्टिस्टबरोबर ताकदीने उभं राहून त्यांच्याबरोबर त्यांनाच तितक्याच ताकदीची साथ द्यायला, आणि तू ती देतोयस त्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. गौऱ्या, अमेझिंग. नेहमीसारखी एनर्जी. गौरव इज आय थिंक बॅक. आज
जळणाऱ्या लोकांचं काय म्हणणं आहे बघू आपण. एखाद्या परीक्षेत जेव्हा मुलाला कमी मार्क पडतात ना, आईवडील मायेने ओरडतात. लगेच पुढच्या परीक्षेला मुलगा बोर्डात येतो ना, तेव्हा फार अभिमान वाटतो. वंडरफुल, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स होता, आउटस्टँडिंग. म्हणजे खरोखर माझ्याकडे शब्द नाही. दत्तू, तू कमाल केलीस तू. आणि तू काय करतोयस हे तुला कळत नाही. आणि मी देवाकडे प्रार्थना असेल मनापासून की तुला कधीच कळू नये की तू काय करतोस, तर त्याचा आनंद आम्हाला कायम घेता येईल. वनिता, सुपर्ब ठसकेबाज परफॉर्मन्स होता. गौऱ्या, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आणि जे काही आहे ते प्रेमापोटीच आहे. आणि तुला फक्त बॉलिवूडमध्ये नाही तर मला तुला हॉलिवूडमध्येही पाहायला खूप आवडेल. माझ्या खूप मनपूर्वक शुभेच्छा आहेत तुझ्या पाठीशी, रादर तुमच्या तिघांच्या पाठीशी. वंडरफुल. गौऱ्या, खास तुझ्यासाठी शेअर आहे आणि खास आपल्या लेखकांकडनं लिहून आला आहे. यू उदास न रहा करो, जरा दोस्तों से मिला करो. यू उदास न रहा करो, जरा दोस्तों से मिला करो, तबीयत सुधर जाती है. यू उदास न रहा करो, दोस्तों से मिला करो, तबीयत सुधर जाती है. बस चुनाव दोस्तों का बड़ी सोच से करो. बस चुनाव दोस्तों का बड़ी सोच से करो, वरना अपनी पैंट उतर जाती है. वा वा वा, पण एकंदरीत खरंच खूप छान झाला परफॉर्मन्स. 51 रुपयाची नोट समजून मला दी बेस्ट होता. क्या बात है, थँक्यू सो मच फॉर दिस. कुठे आहे माझी आई? छकुला तुझी वाट पाही. मैं आई 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 आजा, देखो मैंने देखा है ये एक सपना. तू आई आणि मी मुलगा असं कॅरेक्टर करायचं ठरवलंय ना? सॉरी. आणि तुझं काय चाललंय? आई 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 सॉरी. आई आलीस तू? आई मला इकडनं घेऊन चल आई. नाही बाळा नाही. डॉक्टर काकांनी काय सांगितलंय, पाय नीट होईपर्यंत दवाखान्यात जायचं नाही सांगितलं. नाव घेऊ नको त्या डॉक्टरचं. तो डॉक्टर आलो. अग शालू, झोका दे गो मैना. अग शालू, झोका दे गो मैना. शालू, झोका दे गो मैना. उघडी नाही आणली रुसलीच मैना. उघडी नाही आणली रुसलीच मैना. शालू, झोका दे गो मैना. हॅलो एव्हरीबडी. आय एम डॉक्टर मिस्टर प्रभाकर मोरे. व्हॉट अंडरस्टँड यू, म्हणजे काय समजली? हाय. Then I start for medicine. Wow, very good. This medicine is correct. चला, तोंड दाखवा, जीभ काढा बाहेर. वा साडे अशी वा, व्हेरी गुड, फंटास्टिक. काय फंटॅस्टिक. डॉक्टरचा रोल दिलाय तरी शालूच. मग तुम्ही काय केलं? काय? तुम्हाला आईचा रोल दिली नाही तरी अप्सरेसारखी राहतात ना आली हो. कसं आहे प्रसाद सर माहितीये काय, कॅरेक्टर कुठलं पण असू दे, पण आपण आपली सिग्नेचर सोडायची नाही काय झालं. आणि सई मॅडम, काही चष्मा नसला ना तरी तुम्ही जुजवी द्यायला लाजू नको. नाही, तिकडनं फक्त तुम्ही इशारा करा, सगळी व्यवस्था केलेली आहे का नाही. हा बघा चष्मा पण आणलाय का नाही, म्हणजे तुम्हाला दाखवून देतो काय झालं, नंतर प्रॉब्लेम नको. इट्स ओके, दॅट्स द पॉइंट. आय एम मिस्टर डॉक्टर प्रभाकर मोरे. इज माय पेशंट. बरं काय म्हणतोय पेशंट तुझा पाय? हात लावू नको माझ्या पायाला. मी आईला सगळं सांगणार आहे. आई मला इकडनं घेऊन चला आई. काय काय
झालं माझ्या लेकराला? काय झालं? आई सकाळी आहे ना सिस्टरांनी हे डॉक्टरांना काय बोलत होते ना मी सगळं ऐकलंय. होय? हा ते बोलत होते बरेच दिवसांनी पेशंट आलाय या 3 आठवड्या इथंच ठेवून देऊ आपण. असं बोलत होते तुम्ही? अरे देवा. नाही नाही तसं ना काय याला इथं बसून बसून कंटाळा आलेला आहे ना त्याच्यामुळं जाण्यासाठी काहीतरी कारण सांगतोय. हा काय रे लाबाडा. आई हा जाम डॅमेज माणूस आहे. होय? हा तू सकाळी 2 डझन ती पिवळी इलायचीची केली आणली होती ना ती यानेच खाली. एक मिनिट. मी पिवली केली खाल्ली ना तुम्हाला सांगून ठेवतो. हा मी पांढरी केली खाल्ली. अरे मग सोडल्यानंतर ते पांढरच असतं ना. येस आय डॉक्टर तुम्ही केळी खाल्ली त्याला आणलेली? येस खाल्ली पण ती मी मुद्दामून खाल्लेली आहेत का नाही. का? म्हणजे काय माहिती काय कम कम sit down discuss the point yeah but बस. okay I'm sorry what is this sit down नाही तर yeah काय? हाड म्हणजे हाड असतात ना हाड काय हाडाचं दुखणं आहे ना त्याच्यामुळे केली खाणं बरोबर नाही काय समजले. होय? यु नो केली मीन्स फॉस्फरस. You know phosphorus? No, you don't know phosphorus. My God, you don't know phosphorus. Oh my God, phosphorus means phosphorus. It's called phosphorus. Phosphorus is very dangerous. It's breaking for our stomach, for brain and bones as indirectly damage now. And also we having to personality. Is fertilizer giving to small relation. Is a melt or no melt. Bone is disconnect. So banana is very dangerous. So I eaten 2 dozen keli. What understand? Yeah, danger. Keli is danger, very danger. डेंजर आहे ना हा. मग तू का खालीस? तर मी डॉक्टर आहे ना आणि डॉक्टरचं कामच आहे ना काय आहे म्हणजे कसं जीवाची पर्वा न करता पेशंटला वाचवून आहे की नाही. आता मला सांगा तुझ्या जर जीवाला धोका झाला असता तर मला केवढ्यावर पडलं असतं म्हणून मी माझा जीव धोक्यात घातलेला आहे का रे काय. हा पहिलं स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याने तुझा जीव वाचवलाय. केवढा देव माणूस आहे बघ, केवढा देव माणूस आहे. मग सांगते डॉक्टर. हा. हा आणि याचा बाप हा. जर आपण जबाबदार नाहीयेत. काय सांगते. लग्नाला 15 वर्ष झाली तरी माझ्याशी काही जुळवून घेतलं नाही याच्या बापानं. अच्छा म्हणजे तुम्ही ह्याला दत्तक घेतलाय. नाही ही आई तू त्याच्याशी काय बोलत बसले नाही, का? नाही. अगं आई हा जाम डेंजर माणूस आहे. हा? हा याच्या घरची भांडी घासायची घासली संपली होती ना म्हणून त्यांनी माझ्या डोक्यावरचे केस कापून नेले. डॉक्टर माझ्या लेकराच्या डोक्याचे केस कापले तुम्ही? नाही म्हणजे कापलंय नाही असं नाही ती ह्याची हाड एकत्र जुलत नाहीत ना म्हणून तर सगळं केलेलं आहे. अहो पण डोक्याच्या केसाचा आणि हाडाचा काय संबंध आहे? आहे ना संबंध आहे ना म्हणजे सगळी हाडं ठिसूळ झालेली आहेत त्याची. होय? हा हो वजन बघा केवढा आहे त्याचं तर. हा आणि सगळा वजनाचा प्रेशर त्याच्या हाडांवर पडलेला आहे त्याच्यामुळे हाडं ठिसूळ झालेली आहेत. हा म्हणजे ते वजन कमी करण्यासाठी ना मी त्याच्या डोक्यावरचे 4 केस कापलेत काय समजले. आपण डोक्याचे केस कापून वजन कसं काय कमी होणार? असं करेक्ट आहे. आय नो इट. या वेलकम गो ऑन हियर सिट देयर. समजते तुम्हाला समजते. व्हॉट इज दिस. नाही ते चुकलं म्हणजे तिथं नाही म्हणजे चुकून झालं. हा, ते काय? This is the point. Correct. Then I discuss you. His stomach is vessel for fantastic energy for fertilizer, and his bone is connected for damage brain. I also comment for movement. Yeah, I also taking for about you. होय, होय. Yo, I know very well. एवढं सगळं आहे का? म्हणजे एवढं डेंजरस आहे का? म्हणजे एवढं सगळं भीतदायक आहे का सगळं? यांचं इंग्लिश ना नाही अरे इंग्रजीत बोलतायत ते. इंग्रजीत बोलतात म्हणजे खरंच असणार नाही का? अगं आई हा खोटा बोलतोय. हो माझ्या डोक्याला नाही माझ्या हाडाला मार लागलाय ना. I know very well. I know well. His leg is damaged for the patti. Your brain is completed damage. I know very well. His circumstances of fertilizer by going to blood circulation is not explained for moment. I know very well. What is this? तुम्ही खाली का बसाय वर बसा ना. वर बसा तुम्ही. नाही हो एवढा ज्ञानी माणूस माझ्या समोर बोलतोय. हे तर बसायची लायकी नाही हो माझी. ते ठीक आहे पण ते कसं दिसतं वर बसा ना तुम्ही. होय. बसा. पाहिलं केवढा ज्ञानी माणूस आहे. अशा ज्ञानी माणसाला तू नाव ठेवतोय. बघ. तुला सांगता सच्चा
अरे डॉक्टर म्हणजे देव असतोय हो. आणि हा दवाखाना, हा जो दवाखाना आहे ना, तो म्हणजे स्वर्ग असतोय, स्वर्ग. स्वर्ग नाही, नर काय नर. नाही. का बस तू. अगं तुला माहितीये या दवाखान्यात उंदरं किती आहे? हे बघ माझं प्लास्टर बघ, हे कुडतडलंय त्यांनी. उंदीर आहेत तुमच्या दवाखान्यात? म्हणजे नाही आहेत उंदीर, 10-12 उंदीर आहेत का नाही? हा, पण ते सगळं पाळलेलं आहेत का नाही? पाळलेले? म्हणजे मुलात कसं आहे, मी सायंटिस्ट आहे का नाही? म्हणजे फावल्या वेळात मी डॉक्टर की बिक्टर की करतो का नाही? आणि कसं आहे, आम्ही प्रयोग करतो. पहिला उंदरावर प्रयोग करतो, मग ह्या माकडावर, म्हणजे माणसावर. म्हणून तर आम्ही उंदीर पाळून ठेवलेत हॉस्पिटलमध्ये. काय समज? होय काय? अरे मग त्यांना लॅब मध्ये ठेवायचं ना. लॅबमध्येच असतात. हा, लॅबमध्येच असतात. पण ते बसून बसून कंटाळतात ना, त्याच्यामुळे त्यांना आम्ही पाय मोकळं करायला बाहेर सोडतो. आता तू बघ ना, इथं बसून बसून कंटाळलाय, आम्ही तुला कंटाळलोय. ह्याला पण ना 2-3 एपिसोड ना पाय मोकळं करायला पाठवला पाहिजे. नाही तर हा वसाडा आम्हाला पाय मोकळं करायला बाहेर. नाही ते सगळं बरोबर आहे, पण इथं उंदीर आहेत, त्यांनी माझ्या पोराचं इथलं प्लास्टर कुरतडून ठेवलं, त्याचं काय करायचं? ती आमची एक योजना आहे का नाही? कसली योजना? योजना म्हणजे कसं, आम्ही ते उंदरांना ट्रेनिंग देऊन ठेवलेलं आहे. हा, म्हणजे काय आहे, म्हणजे डिस्चार्जच्या दिवशी आहे ना, तर प्लास्टर तोडायला आम्हाला लय महाग पडतं. कोण एवढं करत बसणार, केवढा कंटाळा येतो. त्याच्यामुळे उंदरांना आम्ही सांगितलेलं आहे, काय हलूल आतमध्ये घुसानी ना पुडतडत आहे ना, पूर्ण ना प्लॅस्टर खाऊन टाक. म्हणजे डिस्चार्जच्या दिवशी ना अख्खं प्लॅस्टरच गायब. काय समज? चांगलं चांगलं. आणि एक दिवस जास्त राहायला लागलं मग तर माणूस गायब का नाही? नाही, नाही, गंमत केली हो. असं कसं, म्हणजे आता प्लॅस्टरच नाही पाहिलं तर उंदीर येऊन तिथं करणार काय? अहो नाही ना उंदीर, मग नाही. तिथं गोळ्या का ठेवल्या आहेत उंदरांना मारण्याच्या? हा, मारायला नाही, मग? धाक देण्यासाठी ठेवलेला आहे. धाक द्यायला? म्हणजे आपलं बघा ना, एलिमिशन नाही आहे, पण आपलं स्किट चांगला व्हावा म्हणून धाक द्यायला ही 2 माणसं इथं बसवलेली आहेत का? म्हणजे मारण्यासाठी नाही, असं आहे सांगितलं का नाही? हा. आणि बघा ना, जवळजवळ पाऊन प्लास्टर खाऊन झालेलं आहे होय, उंदराने. खरंच हो. कुरतडून ठेवले, हो. म्हणजे असं कुरतडता कुरते. हे काय आहे? बिडीचं बंडल सच्चा? हं? बिडी ओढायचं? अहो, बिडी ओढते तिकडे. मारू नका त्याला. अहो, बिडी ओढतोय पण तो. अगं आई मी पिढी नाही उडत. अरे हे अगं, सापडली हे की. बंडल पण त्यांचंच आहे. काय माझा? आई सकाळी ना यांची बायको आली ती जेवणाचा डब्बा घेऊन. हा, त्यांनी तिला घाबरून ना तिने माझ्या प्लास्टर मध्ये लपवलं ते. होय? नाही, मला वाटतं ना ही केस ना हाताबाहेर चाललेली आहे. नाही, म्हणजे काय होतं, त्याच्यामुळे काय होतं माहितीये काय, ही बिडी ओढणं, खोटं बोलणं, ही सगळी त्याची लक्षणं आहेत. त्याच्यामुळे होतंय? हो हो. तुम्ही एक काम करा ना, म्हणजे 3 आठवडे ह्याला इथं ठेवा, याची मी विडी सोडवू शकतो. काही हा, समज? चालेल. आई आई शपथ घेऊन सांगते मी खरंच बिडी ओढत नाही. अरे पण आई मला वाटते ना मी खरंच बरा झालोय. हा, हे बघ उभा राहिलाय तो. नाही, तो नाही, पायावर उभा राहू शकतो, पण ते पायाने चालू शकत नाही. काय समज? अहो, असं का- चालू करू शकतो मी. नाही, ठीक आहे, मग चालून दाखव ना. अहो, ते लेकरू चालतंय माझं. नाही, तो इकडून इकडं चालला, पण इकडून इकडं कसा चालतो तो बघा ना अगोदर, आहे का नाही? चालून दाखवू शकतो ना मी. चालतो पण चाल, मला काय करायचंय, दाखव चालून. हा, काय झालंय तुमचं? हा, ड्युटीवर लक्ष आहे की नाही? पेशंट तिथे पडलाय, इकडे काय उंडत बसतो. येस सर, आता उचलतो. हा, हे, उडा, 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 उडा. ओय, 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 डॉक्टर एक मिनिट. तुम्हीच डॉक्टर आहेत आणि तुम्हीच कंपाऊंडर आहेत आणि तुम्हीच वॉर्ड बॉय आहे. ते ऍक्च्युली कसं, मी सायंटिस्ट पण आहे, आ? डॉक्टर पण आहे आणि स्पॉट बॉय पण आहे. म्हणजे कधी कधी मी स्ट्रेचर पण होतो का नाही. काय? पण तुम्हाला सांगतो, म्हणजे हा जो पेशंट आहे ना, हा पूर्णपणे बरा झालेला नाही आहे. हा, नाही, तुम्हाला न्यायचं तर द्या, पण काय आहे, याच्या बीडी बरोबर ना याला 3 आठवडे ठेवा. याच्या बीडी बरोबर ना मी याची दारू पण सोडवू शकतो. ठीक आहे, दारू. आपण ही तुमच्या खिशातनं निघाली ना. हे वासाड्या खिशातनं नाही, तुझ्या रक्तातनं निघाली. सकाळी मी ब्लड काढलं ना रिपोर्टसाठी, टेस्टिंगसाठी, त्याच्यातनं ही एवढी सगळी दारू निघालेली आहे. हा, एवढी दारू पितो. आई दारू पितोस? मी दारू नाही पित आहे. दारू प्यायची सवय लागलेली असेल ना. अशी पायाखाली चिरून मारीन ना. आता स्वच्छ तुला सांगते डॉक्टर, जोपर्यंत ह्याची दारू सुटत नाही ना, तोपर्यंत याला साड्या, तुला काही सांगितलं होतं? 3 आठवड्याचा पुरा बिल झाल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. हा, आता बस आई आहे करीत. हा? वा 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 वा
खूप सुंदर झाला परफॉर्मन्स. जाणून घेऊया हास्यरसिकांना कसा वाटलाय. प्रसादा. मस्त, खूप मजा आली. प्रभाकर, तू आता अख्खं एक स्किट पूर्ण इंग्लिशमध्ये करायला काहीच हरकत नाही. तिघांचं टायमिंग खूप मस्त होतं आणि लिहिलं पण खूप मस्त होतं हे स्किट. तुमच्या सगळ्यांसाठी एक शेर. कॉमेडी को सर का दर्द समझने वाले सुन, कॉमेडी को सर का दर्द समझने वाले सुन, इन्होंने ये दर्द अपने सर ले लिया, अब इनकी कॉमेडी से बच के कहाँ जाओगे, इन्होंने तो आपके दिल में घर कर लिया. वा 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 वा, क्या बात. सई. एकदा फक्त माझ्यासाठी इंग्लिशसाठी काहीतरी एक प्लीज वन्स मोर. फारच कमाल, अप्रतिम होतं. I talking about for a fertilizer, then I shall always given to personality, not engage for movement. That's all the movement. Superb. उत्तम झाला परफॉर्मन्स, मजा आली. थँक्यू सो मच. अण्णा अण्णा ओ एक मिनिट अण्णा. कुठे कुठे दुखतंय अण्णा? डोकं दुखतंय का अण्णा? बरं मग छाती दुखते अण्णा? छाती, पोट दुखतंय का अण्णा? मांडी दुखते? पोटऱ्या दुखतात? तळवा दुखतो? खाट दुखते का? खाट? अण्णा मग कसं कळणार आता? फक्त अंगठा आणि डोळे तेवढे शिल्लक राहिलेत. अण्णा पण तुम्ही काळजी करू नका अण्णा. हा तुमचा कमावता मुलगा जिवंत आहे. आपण सगळ्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला घेऊन जाऊ. तुम्ही काळजी करू नका अण्णा. अण्णा हे बघा, तुम्ही आयुष्यात कुणातच काही वाकडं केलेलं नाही. तुमचंही कोणी काही वाकडं करू शकणार नाही. देव आहे अण्णा, देव आहे, तो बघतोय सगळं. भाऊ हो, ते शामराव हे काय इथे अच्छा इकडेच आहे का? थँक्यू. वरती पण एक शामराव आहेत. जाऊ दे. अरे आहे तो. तू मुलगा का? हा. आधीच टक्कल केलं? नातेवाईकांना कळवलं का? हा कळवलंय. सामान कोण आणणार आहे? कसलं सामान? ठीक आहे, मी करतो मॅनेज. कधी काढायचं? कधी काय काढायचं? बाबांना पोचवायचं कधी? काय बोलताय अण्णा? जिवंत आहेत माझे. जिवंत आहेत का? सॉरी म्हणजे असं कसं जिवंत आहेत? असं कसं म्हणजे? नाही म्हणजे म्हटलं एवढं लागलंय, म्हटलं नसेल म्हणून म्हटलं. ठीक आहे सॉरी नो प्रॉब्लेम. शामराव खांडेकर. पाय आहेत ते, पाय. अच्छा हे पाय आहेत का? नाही कळत नाही ना इथं पाय कुठलं डोकं कुठलं म्हणून. पाय कळत नाहीत, डोकं असं फाकलेलं असतं असं. हे पाय आणि हे डोकं. कंबर कुठे मग? अरे पाय आणि डोकं कुठेही असलं तरी कंबर मध्येच असणार ना. आणि कमरेशी काय करायचंय तुम्हाला? आपला काय डॉक्टर बघतील ना काय द्यायचं. ठीक आहे सॉरी. एक मिनिट, तुम्ही कोण आहे पण? मी खांडेकर, शामरावांचा मित्र आहे मी. शामराव ओळखलं का? खांडेकर.
हे छातीतनं बाहेर आलं काय बळबळतंय? अंगठा. अच्छा अंगठा आहे तो. अंगठा आहे अच्छा तो. अच्छा अंगठा बघा ना हो किती लागलंय. अंगठा आणि डोळेच फक्त शिल्लक राहिले तो. ठीक आहे काय काळजी करू नका. होईल काय प्रॉब्लेम नाही. शामराव मोसंबी आणल्यात मोसंबी. काका ते खायला अलाउड नाहीये काही. खायला अलाउड नाही. नाही. काही हरकत नाही. नो प्रॉब्लेम. काय हरकत नाही. हो, हो. ते कुठे? अहो तो भूक वाटला म्हणून आपलं. हो अरे काय चाललंय तुमचं? तिथे सलाईन लावतात तिथे. हा हुक्कच आहे. हा हुक्क हा हुक्क हा. तुम्ही अण्णांना बघायला आलात की स्किट करायला आला इथं? हा? काही हरकत नाही. खायला अलाउड नाही. शामराव मोसंबी खायला अलाउड नाही. ऑर्डर आणली आहे मोसंबीची. हो अरे काय दारू आहे ती? तो माहिती आहे. माहिती आहे. मग काय दारू काय देत आहे त्यांना? शामरावानं एक घोट देऊन बघा असे खडकन बरे होतील. मला माहिती आहे ना, अहो माणूस खूप चांगला आहे पण हे दारूच्या नादात गेला. दारूने वाट लावली. म्हणजे बाकी बघा काय अवतार करून घेतला. काय झालंय? मला विचारा. काल मी त्यांना सांगितलेलं शामराव एका क्वार्टर नंतर ड्रायव्हिंग आणि तोंड दोन्ही बंद ठेवायचं. कधी ना कधी माणूस गोत्यात येतो. झालं ना आता 8 पेग प्यालो. 8 पेग. मी सांगतोय शामराव नको दारू पिऊन गाडी चालू नका. ऐकलं नाही. नाही हो सांगतो अण्णा. अण्णा आणि दारू अहो काय बोलताय तुम्ही? अहो अण्णा दारू पितच नाही. दारूला स्पर्श देखील करत नाहीत. दारू पिणाऱ्याचा तिरस्कार करतात ते. आता म्हणजे तुम्हाला माहिती नव्हतं घरच्यांना? ठीक आहे शामराव. हे बघा आता सांगावं लागलं शामराव. ठीक आहे हे बघा मान्य आहे पण आता ठीक आहे. आता लपून ठेवू नका. हा अहो म्हणजे खूप म्हणजे दारूच्या नादातच हे झालं. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. बघा अण्णा आमची दारूच पित नाही तर दारू पिऊन गाडी चालवायचा काही संबंधच नाही ना. मला सांगा मारुती चौकात झाला ऍक्सिडेंट. हा कारने बाईकला ठोकलं. हा 10 वाजता झाला. हा माझ्याबरोबर बसले होते ते. 9:45 पर्यंत एकत्र पित होतो. 8 पेग झाले. 8 पेग. म्हटलं नका जाऊ. 10 वाजता मला फोन आला शामरावांचा ऍक्सिडेंट झाला. माणूस ना. अण्णा तुम्ही दारू पिता तुम्ही अण्णा? अहो आम्हाला सांगितलं की मी कीर्तनला चाललोय मला लेट होईल आणि तुम्ही ह्याच्यासोबत दारू पित होता अण्णा. 4 पेग प्यायलात अण्णा. 8 पेग. 8 पेग प्यायला. हे बघा मान्य. हे बघा शामराव. हे बघा आता लपवून उपयोग नाही. हे बघा डॉक्टरांना सांगावं लागणार बाबा मी दारू पितो सिगरेट. काही डॉक्टरांपासून लपवून ठेवायचं नाही. ठीक आहे शामराव. हे बघा हो आता झालं ठीक आहे. ओरडू नकोस बाळा बाबांना. ओरडू नको तर काय करू? अरे माझ्या हातात एकदा आपल्या कोल्ड्रिंकचा एक टीन बघितला त्यांनी तर त्यांना वाटलं की मी बिअर पित होतो म्हणून कुदवलो आणि स्वतः इकडे 8 पेग पित आहे. ठीक आहे बाळा. काय टेन्शन मध्ये असल्यावर माणूस घेतो ना थोडस टेन्शन विसरण्यासाठी. कसलं टेन्शन? हा सांगा ना कसलं टेन्शन? हे इकडे आता आजारी आहेत म्हणून आईने आणि मी तिकडे घरी जाऊन दारू प्यायची का? काही नाही हो टेन्शन बिन्शन. दारुड्या माणसाला ना फक्त कारण हवं असतं. मी बोलतोय ना शामराव. मी बोलतोय शांत बसा. हे बघ तू कोणतंही रिलेशन कुठेही लावू नकोस. कुठलं कळलं? तू बोलतोस तर टेन्शन वेगळं. शामरावांना थोडं आर्थिक टेन्शन होतं थोडस. कसलं आर्थिक टेन्शन? शामराव आता मला सांगू द्या. शामराव सांगू द्या मला. शामराव काल जुगारात हरले. जुगार? हो म्हणून ते जरा म्हणून टेन्शन मध्ये प्यायले ते थोडस. अण्णा आमचे जुगार पण खेळतात? हा तुझा बाप ना खूप नशीबवान आहे. अशी एक पानं काढतो ना समोरचं टिकतच नाही माणूस. जुगारात अट्टल म्हणजे काय नशीब. पण म्हणजे कालचा दिवस नव्हता शामरावांचा. आधी पानं उलटली मग चौकात जाऊन शामराव उलटले. म्हणजे हा माणूस जुगारी आहे. बघ तू आता हळूहळू अण्णांवर ना हा माणूस असा एकेरी होत चाललायस. कळलं? बाबा आहेत ते रिस्पेक्ट दे त्यांना किती झालं तरी. कळलं? काय करू मग मी काय करू सांगा ना. अहो देव माणूस समजत होतो मी देव माणूस आणि हा दारुड्या आणि जुगारी निघाला 1 नंबरचा. आता
आता नाही काय बोलताय हा नाही काय बोलताय हे खोटं सांगताय. ओरडू नकोस अरे तू तुझ्यासाठी जुगार खेळत होते ना. माझ्यासाठी जुगार काय संबंध. शामराव मला सांगावं लागेल आता. शामरावांनी मला सांगितलं होतं मुलाच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडतायत. कुठल्या मुलाचं शिक्षण. एकुलता एक मी त्यांना आणि उत्तम मी नोकरी करतो आणि उत्तम पगार आहे मला. कुठच्या मुलाबद्दल सांगताय तुम्ही. शामराव तुम्ही कोणत्या मुलाबद्दल बोलत होता. ओ बाई एक मिनिट ओ ही बाई माझ्या बापाला शामुड्या बिमुड्या काय म्हणते. काय करतोस स्वतःच्या आईला सुद्धा ओळखलं नाहीस तू. ही माझी आई. काय डोकं फिरलंय का. ही माझी आई वगैरे नाही कोणी. काय शामराव हिचाच फोटो दाखवायचे बायको म्हणून. खरंय बाळा मी तुझी खरी आई नाही मी तुझी मानलेली आई आहे. आणलेली आहे. बाळा लेकरा सेम टू सेम शामरावांवर गेलाय तू एकदम. माझा सूर्य नाही गेलाय शामरावांवर तो माझ्यावरच गेलाय. अरे पण तुमचा सूर्य का जाईल माझ्या बापावर. आता मला सांगावंच लागल. तुम्ही काही बोलू नका बोलूच नका. तुझ्या बाबांचं आणि माझं लई वर्षांपासून संबंध आहे ते. आता कशाला ओरडताय. तुमच्या बगर मी एकटी कशी राहिली माझं मलाच माहिती. आता मी सांगणारच आहे. तुम्ही का बसा. बाळ लेकर मी फलाटाची चावी द्यायला आले तुला. कुठला फ्लॅट. तुझ्या बाबांनी माझ्यासाठी घेतला होता तू. म्हणजे ह्या थेरडेने तुमच्यासाठी फ्लॅट पण घेतला होता. तुम्ही का बसा एक शब्द पण बोलू नका. हवं तर तो फ्लॅट विक पण याच्यावर काहीतरी उपचार का शामुड्या. बघ हे बाळा तू आता हळूहळू एकेरीवरून थेरड्या म्हणून त्यांना शिव्या घालायला लागलायस. रिस्पेक्ट दे. बाप आहे तुझा तो. अरे काय करू मी काका सांगा ना काय करू. आम्हाला सांगितलं की बिझनेस मध्ये लॉस झाला म्हणून फ्लॅट विकावा लागतोय. राहता फ्लॅट पण विकायला निघाले होते. मला आणि माझ्या आईला रस्त्यावर सोडून या बाईसाठी तुम्ही तिकडे फ्लॅट घेऊन ठेवला होता. सांगा ना या बाईसाठी. आता नाही बोलायचं. जास्त बोला तर मुस्काट फोडीन. ए बा राहिलंय मुस्कट फोडायला राहिलंय का. एक अंतर राहिला तेवढं फोडून टाका तो. नाही दारू प्यायची ना तुला. दारू प्यायची ना तुला. दारू प्यायची ना. एक मिनिट दारू प्यायची ना तुला. तोंड बंद आहे. एक मिनिट त्याचं तोंड बंद आहे बाळा. दारू प्यायची ना. दारू प्यायची ना. पी दारू पी आणि मर. आम्ही तुझ्यासाठी इकडे उपचारांसाठी पैशांची जमवा करतोय आणि तू इकडे या बाईचं हॅलो एक मिनिट मी डॉक्टर समीर चौगुले. नातेवाईकांनी जरा बाहेर जा मला तपासायचं त्यांना. निघ इकडनं. निघ. ह्या माणसावर अजिबात उपचार करायचे नाहीत. निघ इकडनं. दिस इज माय ड्युटी ॲज अ डॉक्टर. घरी करायची ड्युटी आपली. घरी करायची. त्या माणसासाठी काही करायचं नाही. निघ. जा लवकर जागेवर जाऊन बस. आम्ही तुझ्यासाठी मरतोय आणि तू या बायकांसाठी फ्लॅट घेतो. अरे मरत नाही. अरे एवढे
आम्ही मी तुझ्यासाठी पॉट धरतो रोज आणि तू लोकांची पोट भरायच्या मागे लागला. मर आता, मर आता. ए, शामुड तुझी रंजी आहे इकडं, माझ्याशी बोल ना. तुला बोलायचं काय तरी. थांब, मी तुझ्या तोंडावरची पट्टीच काढते. आता का बाया बोट वेगळे दिसत आहेत. थांब, मी पूर्ण पट्टी काढते. हो पाहुणे, हे कोणते शामराव आहेत? ए, हे आमचे शामराव नाही. अरे, हे शामराव मोहिते नाही. शामराव भोईटे. काय माणूस आहे. मग मगाशी तुला विचारलं की बाबा मारुती चौकात ऍक्सिडेंट झालं तर हो का बोलला. मग तिकडेच ऍक्सिडेंट झाला होता त्यांचा. म्हणजे हे बाईकवर होते. नाही, हे कारमध्ये होते. आमचे शामराव बाईकवर होते. बाई हे ना आपले तिकडे दुसरा वाढत असेल. चला उगाच आपलं काहीतरी टाइमपास करतोय. हे काना खाली आज तुम्ही टाइमपास करायला लावतो. ए, अरे काय काय बोललो मी. अण्णा झकास परफॉर्मन्स, क्या बात है. सुपर्ब कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही खूप मज्जा केलीत. अंशू दादा, तुझा स्पेशली अंगठा अभिनय आम्हाला फार आवडला. आणि या स्किट मध्ये होतास तू पप्पा, पण दिसतोयस मम्मी सारखा. खूप मजा आली. वा 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 वा. विचारा दर्दी हास्यरसिकांना की त्यांना हा दवाखान्यात झालेला दुसरा अपघात कसा वाटलाय. सई, माझ्या भाषेत अशा परफॉर्मन्सला काय म्हणायचं माहितीये का? वाढीव परफॉर्मन्स. येस, वाढीव. खूपच कमाल, अप्रतिम कॉन्सेप्ट होती. आय थिंक सचिन सरांची कॉन्सेप्ट होती आणि फारच मजा आली. हे जे कॉम्बिनेशन आत्ता समोर उभं आहे ते पुन्हा पुन्हा बघायला खूप आवडेल. अंशू, आम्ही दोघे चर्चा करत होतो की नक्की कोण आहे तिकडे, नक्की कोण आहे. आम्हाला कळतच नव्हतं खूप वेळ. जेव्हा पट्टी काढली तेव्हा कळलं की तू आहेस. अप्रतिम, सगळ्यांनी उत्तम साथ दिली. मस्त झाला परफॉर्मन्स. असेच छान छान परफॉर्मन्सेस बघायची इच्छा आहे. ऑल द बेस्ट भावा, यू किल्ड इट. प्रसाद, अप्रतिम स्किट होतं. वंडरफुल. मला भयंकर आवडलं. मी खूप एन्जॉय केलं. अंशू, इतर वेळेला तू तुझ्या परफॉर्मन्सनी बाकीच्यांना झोपवतोसच. आज तू स्वतः झोपलास आणि इथून पुढे तुझ्या अभिनयाला दाद द्यायची झाली तर फक्त एवढंच पुरेसं आहे. मस्त कॉन्सेप्ट होतं आणि फार मस्त फुलवली तुम्ही सगळ्यांनी. मजा आली, खूप मजा आली. प्रसाद, खास तुझ्यासाठी शेर. मेरा दिल ले गए, मेरा चैन ले गए, मेरा दिल ले गए, मेरा चैन ले गए. हद तो तब हुई जब वो यहाँ आकर मेरा 2 रुपए का पेन भी ले गए. थँक्यू सो मच. भाई तू जरा जाबासा का जास्त आवाज करू नको. आणि जास्त बातम्या तू जरा नाही जरा तू दाखवतो भाई. मला सोडा. तुला सोडा, मग मला विस्की आणि याला बियर. चालेल. पाडला बघितला, मारलं का? हा विनोद करतोस? मारलं का म्हणून विचारतोस? अरे, या पृथ्वी तलावरचा सगळ्यात पहिला जीव अमिबा, त्याचं जेव्हा विघटन झालं ना आणि त्याचे जेव्हा 2 अमिबा झाले आणि त्या 2 अमिबांनी जेव्हा पहिलं स्किट केलं, त्यांच्या त्या पहिल्या स्किट मधला पहिला विनोद होता हा. आणि तेव्हा देखील तो पडला होता. आणि अजून तू हे विनोद करतोस. हे बघा, मला जाऊ द्या, मला शाळेत जायचंय. हा, शाळेत जायचंय? हा. किती वित आहे तू? मी शाळेत जाणारा विद्यार्थी वाटतो. मी शिक्षक आहे, शिक्षक, कोयशक. ए भाई, तू शिक्षक आहे म्हणून तर तुला इथे आणलाय ना. जरा 2 मिनिटं थांब. आपले भाई आले ना, मुब्बू मोबाईल भाई, ते आले की तुला सगळ्या समजावतील. मुब्बू? आलो रे, आलो. भाई आले. असं नाचू नका. भाई भाई पाय पडतो भाई.
और बोलो बंटर लोग कैसा है आई मजेत मस्त एकदम. ना एकदम. हा कोण आहे रे? यच आहे छोटा चेतन. अच्छा हाच आहे काय चिकचक? अच्छा. ए, तू चिकचक आहे काय? चिकचक असा शब्द नसतो, शिक्षक असा शब्द असतो. हा ए हॉटेलातली वापरून वापरून संपलेली वडी. हे कोणाबद्दल बोलतोय हा? तुला बोलला तुला बोलतो ये चिक्कूची थुकलेली बी. हे बघ आपण जेवढा बोलतो ना तेवढाच ऐकायचा. आता त्याला जास्त पुढे पुढे नाही करायचा. आता ना आपल्याला शाळा खोलायची आहे. अहो भाई, शाळा खोलणं म्हणजे बक्कल खोलणं एवढं सोपं आहे का भाई? याला कोण बोलला? बाई मी नाही. याला कोण बोलला? बाय ना बाय ना याला कोण बोलला? याला कोण बोलला? तुम्हाला मी पर्सनल लेवलला सांगतो तर तुम्ही डायरेक्ट जनरल पब्लिक मध्ये जनरल मध्ये मारता यार. नाही, माझं सगळं लिकेज मारता तुम्ही. याला कोण बोलला? भाई त्याला मारू नका, त्याला मारू याला नका. कोण बोलला? त्याला मारू नका. ए ए ए अरे मी असं एवढं काय बोललो? एवढे का रागवले हे? अरे भाईला पॅन्टचं बक्कल खोलता येत नाही. मग आम्ही काय करतो, एक जण पोट धरतो आणि दुसरा बक्कल उघडतो. आणि मग घाईची लागली मग? बक्कल तुट. नाही नाही पण याला कोण बोलला यार? नाही नाही भाई भाई काय झालं, माझीच चूक झाली, मला क्षमा करा. ऍक्च्युली मी एक सहज उदाहरण म्हणून असा एक दगड मारला, तो बरोबर तुम्हाला लागला. तर म्हणजे त्यात चूक त्यांची नाही आहे. आणि भाई मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला शाळा जी उघडायची आहे ती म्हणजे खरंच लोकांना तुम्हाला शिक्षण द्यायचं आहे की म्हणजे याचा व्यवसाय करायचा आहे? अच्छा म्हणजे शाळा उघडल्यावर पैसा पण कमवता येतो? अहो हल्ली तर हाच तर मोठा धंदा आहे. बोलला ना आपण बरोबर रस्ता चुसला. रस्ता चुसला? हो मग तुम्ही रस्ता चुसता? मग पेप्सिकोला काय निवडता? मी पेप्सिकोला चोपतो. मी चोप बसतो. हा बघ काय त्याचा काय झाला माहित आहे? आपला जो भाई आहे ना भाई पप्पू पेजर, तो आपल्याला बोलला ए भेंडी के सड़े हुए आखरी दाणे, अभी ये भाईगिरी वाईगिरी बंद कर और अच्छा धंदा कर. म्हणून आपण हे सगळा करतोय आता. यांचे पण कोणीतरी भाई असतात. अरे बाई मग काय अब आहे ना हा अँड्रॉइड याचा भाई मी टल्ली टेलिफोन. आणि माझा भाई आहे ना माझा भाई तो गुब्बू मोबाईल. गुब्बू गुब्बू? तुझा बाप गुब्बू आणि तुझा बाप गुब्बू गुब्बू वाला. नाही 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 चुकला बाई गुब्बू मोबाईल नाही मुब्बू मोबाईल. आणि हे भाई आमच्या तिघांचे पण लय मोठे बॉस आहेत. माझे काय लय मोठे भाई आहेत, पप्पू पेजर भाई. तर पप्पू पेजर भाईने सांगितलंय म्हणून आपण आता शाळा खोलायची ठरवली आहे. चल पटकन शाळा खोल, पटकन शाळा खोल, शाळा खोल पटकन. पटकन शाळा खोल. काय व्हेरिएशन आहे भाई एक खोल पटकन शाळा. भाई भाई पहिल्या वाक्यातच मला कळालेलं आहे तुमचं काय म्हणणं आहे ते. हं. अहो शाळा खोल म्हणजे ते डब्बा खोलणं एवढं सोपं नसतं भाई. आणि मला एक सांगा, शाळा उघडायची शाळा खोलायची तर त्यासाठी काय काय लागतं हे तुम्हाला माहित आहे का? हा काय बोल ना काय हा काय भाई, करतो? सांगतो मी सांगतो. अरे भाई आपण ना सगळी तयारी केली एकदम. म्हणजे जे शाळा सुरू झालं पहिलं लागतं ना ते पण आपण बसवलंय. काय? आम्ही प्रार्थना बसवले. प्रार्थना काय बसवले तुम्ही? प्रार्थना ऐकायचे भाई तुला? ये एक साथ प्रार्थना बोलेंगे. प्रार्थना मन ए हटा सावन की घटा खा कुजा बत्ती बुझा के सो जा इंटुकले पिंटुकले. मंटी पे खड़ी है अंटी बजा रही है बार बार घंटी. कुल्ला घुमा के पश्चिम में पलट ले, बहुत हो गया फुटले वटले. बच्चा चुकला ना भाई. बोललो होतं प्रॅक्टिस करू. तुम्ही ना करत नाही. तुम्ही मला यार तुम्ही इज्जत करता यार बुड्डाव समोर तुम्ही. हे बघ ही आपली प्रार्थना आहे. कशी हे वाटली? काय आहे? ही प्रार्थना आहे तुमची? ही प्रार्थना आहे? हे बघा, अजून बाकी आहे. थांब. ए उठा के पटके फाड़ दिल से. आता संपली. बोल. भाई तुमची प्रार्थना ऐकून असे इंटुकले पिंटुकले रोंगठे आले माझ्या अंगावर. काय आहे हे? अशी आहे एकदम. हे संस्कृत पेक्षा पण कठीण आहे शब्द. अरे म्हणजे आपण लय डोक्यालिटी लावली. ही जी आपली प्रार्थना आहे ना, या प्रार्थनामध्ये ना आपल्या गँगचे जे कोण होते ना, ज्यांनी ज्यांनी गँग अशी उभी करायला ज्यांनी असा आपला सपोर्ट केला ना, त्या सगळ्यांना आम्ही कव्हर केला. म्हणजे कसं काय? म्हणजे बघ तुला सांगतो, हट्टा सावन की घाटामध्ये सावन मामा आला. खा खुजा के बत्ती सुजामध्ये उस्मान खुजा आला. इंटुकले पिंटुकले मध्ये पिंटू टकलू आला.
मंटी पे खडी अंटी मध्ये आमची गुत्त्यावाली परमपूज्य आंटी आली आणि कुल्ला घुमा के पश्चिम को पलटले मध्ये हे कुल्ला घुमा के पश्चिम को पलटले मध्ये कोण आलं रे? भाई कुल्ला पश्चिमचा बाबू वाटले. बाबू वाटले आला. कुर्ला पश्चिम असतं ते कुर्ला पश्चिम. पश्चिमचा कुठला आणला? कुठला आणलाय काय? आणि काय आहे भाई, कसं वाटतं ते? म्हणजे ही तुमची प्रार्थना म्हणजे अशी मुलं सकाळी सकाळी शाळेत येणार, असे छान युनिफॉर्म घातलेला असणार, असे भांग बिंग पाडलेला असणार, असा हात धरणार आणि म्हणणार ए अंटुकले पिंटुकले हटा, असा कसं चित्र दिसतं. अरे याला समजावा यार. बाबा या प्रार्थनेने ना सगळा असा एरिया पवित्र होणार. मग पवित्र एरियात आपली पोरं अशी शिक्षण घेणार आणि काय घाबरू नको रे. शिक्षकांना पण कसं एकदम मस्त वाटलं पाहिजे ना की बाबा काहीतरी आपण वेगळा शिकवतोय. कोण येणार तुमच्या शाळेत शिकवायला? ए बाबा ते सगळं वरची बॉडी फिक्स झाली एकदम. म्हणजे आमचं जो मेन प्रिन्सिपॉल आहेत ना ते आमचे पप्पू पेजर भाई आहेत आणि व्हाईस प्रिन्सिपल आपण असणार आहे. आणि तुला सांगतो भोनीचा जो पिरियड आहे ना, पिरियड भोनीचा तो आपण घेणार. तो कसं काय घेणार? अरे तुला चला पोरांनो शाळा भरवायला लागेल चला. तर आज आपण इकडे ना मॅथमॅटिक्स कॉस्मेटिक्स शिकूया. भाई हा कुठला विषय आहे? मॅथमॅटिक्स कॉस्मेटिक्स मला पण बोलता येत नाही. अरे कुठून आणला शिक्षक, याला काय माहितीच नाही रे. अरे त्याच्यात असतो ना प्लस असतो, मायनस असतो, खतरा असतो. खतरा तो असतो ना असं खतरा. अरे गुणाकार म्हणतात त्याला, गुणाकार. तो खतरा असतो. असा तिकडे एक आकडी असते, भागाकार म्हणतात त्याला. अरे तेच शिकवायचं आपल्याला मॅथमॅटिक्स. ते आता शिकवणार आहे. पटकन क्वेश्चन मारा. भाई आपल्याला आत्ताच एक क्वेश्चन झाला. आत्ताच झालंय. आत्ता नाल कापून टाक, जा गरम पाणी करून टाक. नातेवाईकांना कळवायला लागलं सुवेर बिवर वेळ लागला लगेच. अरे क्वेश्चन झाला, ह्याच्या डोक्यात काहीतरी घाला. अरे क्वेश्चन झाला असं नसतं, प्रश्न पडला. हे भाई पडला असेल तर लागला असेल त्याला आधी चेक करून घे तू. प्रश्न पडला असं बोलतात. अच्छा म्हणजे असं बोल ना यार तू. हा बोल काय झालं. ठीक आहे हा बोल. भाई मला सांगा 1 आणि 1 किती? भाई थांब यार तू. नाही हे एवढं कठीण गणित आहे म्हणजे तुम्हाला असं डोकं धरावं लागतंय? भाई डोका बिका दुखताय, गोली देऊ काय? नाही यार ते म्हणजे तसा हे एकदम म्हणजे असावाला येतो, असा लगेच होऊ शकतो. बरोबर आहे. किती ना किती बोलला तू? 1 आणि 1 किती? म्हणजे हे आहे ते. कोण पण सांगू शकतं. तुम्ही सांगा. शिक्षक कशाला? तू सांग रे. मी सांगतो ना. भाई सोप्पा आहे. 1 आणि 1 ना 2 होतात 2. बरोबर. चूक बोलतो नाही उत्तर देतो यार. तू बुद्धा समोर विज्जत करतो चुकीचं बोलून. तो बरोबर उत्तर बोलला. 1 अधिक 1 2. अरे कसं काय? हा बघ मी तुला सांगतो. हा बघ हा 1 आला बरोबर. हा इकडून 1 आला. हा मग 2 झाले ना. रुक बे, माहौल तो बनने दे. अभी देख ये क्या हो गया. 1च झाला. हा जाड 1 झाला, ठलक 1 झाला. जाड 1 येतो चुकीचं उत्तर सांगतो. काय पण जाड 1 झाला, जाड 1. कळलं तुला? नाही तो चल आता तुला काय क्वेश्चन होत आहे तर तू पण बोलून टाक. तू पण मार. चल क्वेश्चन मार. नाही मला काय प्रश्न विचारायचे नाहीये. क्वेश्चन मार बोलत तर मार. अरे भाई बोलले ना क्वेश्चन मार, तर क्वेश्चन मार. मी विचारतो असं ही काय जबरदस्ती आहे. विचारतो. बरं मला सांगा भाई, पायथागोरसचा प्रमेय सांगा तुम्ही. भाई ॲम्ब्युलन्सला फोन लावा आता. लवकर लावतो. कुठला गोडस? गोरस नाही, बाळ गोरस असतं. गोरस, पायथागोरस. तुम्हाला सांगितला होता यार. पूर्ण टडी घ्या, नंतर शिक्षक समोर मला उभा करा. आधीच येता आपल्याला सह्याद्रीचा पायथा. सह्याद्रीचा पायथा कुठचा? तो वेगळा पायथा आहे ना. हे बघ कसा झाला माहिती आहे शिक्षक तुला. हे जो तू बोलतोय ना तो सगळ्यांना टडीच्या शेवटी आहे. आपण तिथपर्यंत अजून पोहोचलो नाही. पण आपले पप्पू पेजर भाई पोहोचले ते तुम्हाला सांगते. पप्पू पेजर भाई बोलते ना यार, अटके इधर बोलते ना यार. पायथा बीता कुछ बोल रहा है.
बहुत मारता है क्वेश्चन, कुछ समझाओ इसको आके. ये झंटूले झटक ज्यादा ना मटक और मेरी बात गले में सटक. मैं मुन्नू मोबाइल का मोटा भाई पप्पू पेजर बोल रहा हूँ. ये मटन के छिलके ज्यादा पिन पिन मत कर, नहीं तो माउथ पीस में डाल के रिसीवर से निकाल के कनपटी में घुसा डालूंगा. अल्टी पल्टी हो जाएगा तो पप्पू पेजर को बिले मत डालना, समझा क्या? काटता हूँ, काटता हूँ. भाई पाया पडतो, भाई पाया पडतो. भाई ए, तू मत कर. जिंदगी में दो ही चीज नहीं झुक सकती हैं, एक प्यार नहीं झुक सकता और एक मेरा भाई नहीं झुक सकता. ओ मत झुक भाई. इसको बेचना क्या भाई? अंडू एंड्रॉइड इतना ज्यादा अंडू. अंडू हे अंडू कसं काय? हा? दाढी केवढी झाली? भाई माझी दाढी झाली, याची जाडी झाली. भाई ये बना टल्ली टेलीफोन. टल्ली है टल्ली. हाँ आज टल्ली के नॉर्मल. भाई नॉर्मल है. आपण टल्ली होता है उस दिन सबकी. ही कौन रे? ये चश्मा पहन के इंटेलिजेंट जैसा कबूतर कौन रे? अरे भाई वो भंडारे की बची हुई वाटाने की सब्जी है. ये अरे आप शिक्षक है, टीचर टीचर. छिक छक छिक छक छिक छक छिक छक. भाई क्या बात है भाई, एक नंबर. क्या रे छिक छक? टमाटर के आखिरी दाने, किताब के फड़ेले पेज. अरे तेरा प्रॉब्लेम क्या है? भाई प्रॉब्लेम माझा नाहीये, प्रॉब्लेम या तुमच्या माणसांचा आहे. हे शाळा उघडायला निघालेत आणि यांना पायथागोरसचा प्रमेयच माहित नाही. अरे आपल्याला माहित नाही ना, पण पप्पू पेजर भाईला माहित आहे ना. भाई इसको बताओ वो क्या बोल रहे ना. बता आता बघ भाई कसा सांगेल. पायथागोरस. अरे अभी बताता हूँ. पायथागोरस, पायथागोरस बोले तो पायथा, बोले तो गोरस, बोले तो कोरस. पायथा गोरस पायथा पायथा. ये शिक्षक, तू शिक्षक है कि मैं शिक्षक हूँ? अगर तू शिक्षक है तो तू बता पायथागोरस क्या होता है. मैं क्यों बोलेगा पायथा? बराबर है, बराबर है भाई. भाई पायथागोरस हा मोठा गणितज्ञ होता. अरे तो फिर उसको हैंडल करने देना, तू काहे को टेंशन ले? क्या भाई बोला? अरे ये भाई. और कुछ हो तो बोल, बक मुंह से बक. अच्छा बरं मला मसावी बद्दल सांगा. मसावी? हाँ भाई बोल दो भाई, मारो तो मुंह. ये मसावी तो मेरे को नहीं पता, लेकिन गोसावी मेरे को पता है. अपने इस शो का प्रोड्यूसर है, पीछे कुर्सी पे बैठेला है, मेरा चेक रेडी कर रेला है. समझा क्या? भाई भाई अरे वो गोसावी नहीं है, वो गोस्वामी है. दूध के फटेले हिस्से हैं? पहले क्यों नहीं बताया? गोसावी नहीं गोस्वामी है. मैं इधर फंबल कर रेला हूं तो ऑडियंस के सामने मेरा तो कचरा हो जाएगा ना. भाई गलती हो गई, मेरे माफ कर दो. भाई ठहरो रे ठहरो, बात को उसको समझाने तो दे. हे बघा भाई, प्रिन्सिपल व्हायचंय तुम्हाला, मग मला संस्कृत मधलं एक सुभाषित म्हणून दाखवा बरं. संस्कृत? हा मेरे को मुंबईया संस्कृत आती है. बोल दो भाई, मारो.
ये झंटूले झटक ज्यादा ना मटक और मेरी बात गले में सटक। मैं मुन्नू मोबाइल का मोटा भाई पप्पू पेजर बोल रहा हूँ। ये ज्यादा पिन पिन मत कर, नहीं तो माउथ पीस में डाल के रिसीवर से निकाल के कनपट्टी में घुसा डालूंगा, अल्टी पल्टी हो जाएगा। तो पप्पू पेजर को ब्लेम मत डालना, काटता हूँ। मेरे को शिक्षक, तू मेरे को घुमाया, मेरे को चक्कर आया, अब तेरे को चक्कर दूंगा मैं। भाई उसको तो देंगे. गप्पा बसा. हे तुमचं संस्कृत आहे. हे संस्कृत कसं असतं? या कुंदेंदू तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना. कळलं? असं असतं. तुला येतं? म्हण चल ओणवा हो. तुला येतं? चल कोंबडा हो. तुला येतं? इसको मत बोल. प्यार नहीं झुक सकता और ये नहीं झुक सकता. मत झुका इसको तुम हाथी का सूंड बना दो. वो बन जाऊंगा मैं भाई. आणि तुम्हाला काय शिक्षा? मैं इस शो में आ गया, ये क्या कम है तेरे को? है ठीक आहे. या पुढील अर्धा तास असंच उभा राहायची, हीच तुमची शिक्षा. आलेत भाई मोठे शाळा काढायला, प्रिन्सिपल बनतायत. नॉनसेन्स. भाई ये तो बहुत बोल के गया. अभी जाके ठोक के आता है उसको. खाली बोल आवाज. तुम लोग घबराने का नहीं समझा क्या? आज पप्पू पेजर को पहली बार कोई संस्कृत में भारी पड़ेला है. कुछ संस्कृत में सोचना पड़ेगा. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. अरे भाई अभी संस्कृत आया आपको? ये शिक्षक के जाते ही मेरे को संस्कृत आ गया रे. नमस्कार मंडळी, मी अंशुमन विचारे. MHJ न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आता आपण तो प्रोग्राम सुरू करणार आहोत ज्याची तुम्ही अत्यंत आतुरतेने वाट बघताय. याचं नाव आहे सेलिब्रिटी न्यूज अँकर. अर्थात आपल्या स्टुडिओमध्ये सेलिब्रिटी येतात आणि दिवसभराच्या बातम्या सांगतात. आणि आजच्या बातम्या सांगायला येणार आहेत बॉलिवूडच्या सेलिब्रिटी अभिनेत्री मर्लिन कपूर. पण छोट्याशा ब्रेकनंतर तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा MHJ न्यूज चॅनल. भेटूया विश्रांतीनंतर. हॅलो. अरे कोण आहे मर्लिन कपूर? मी नाव पहिल्यांदा ऐकतो मी तिचं. कोण आहे? सर सॉरी सर, आयत्यावेळी त्याच सापडल्या. त्या ऍक्च्युली करीना कपूर येणार होत्या, पण त्यांचा आयत्यावेळी कॅन्सल झाला ना, म्हणून हिला बोलवलं. मग काही बोललो का? करीना कपूर मराठीमध्ये बातम्या देणार आहे? अगं काय? आणि मुळात ना हे का चालू केलं मला कळलेलंच नाहीये. काय वाक्य का तुमचं? आतुरतेने वाट बघताय. कोण कुत्रं वाट बघत नाही ह्या फालतू. आम्ही पगाराच्या वेळेला अकाउंटंटची वाट बघत असतो, तो सुद्धा 2 दिवस गायब असतो. आयुष्यपत. मी काय म्हणतोय, कुठे आहे ती कापूर की फापूर? कुठे आहे ती? सर बघतो सर, मी बघतो. लवकर बोलवूया. हो येस सर, येस सर. एक सेकंड. काय होतंय? डोंट फ्लॅश प्लीज डोंट स्नॅप. फ्लॅश म्हणायचं का? एक मॅडम कोण तुम्ही आहात? काय? हाय नमस्कार. तुम्ही अँचोर? अँचोर नाही, अँकर. नमस्कार. हॅलो एव्हरीवन, मी मर्लिन. अच्छा, मर्लिन कपूर. Yeah. नाईस टू मीट यू मॅम. Yeah. ऍक्च्युली मी अंशुमन विचारे. पण मला सांगा, तुम्ही ते हे जे बोलताय आयुष्य, तर तुमचा मराठीचा प्रॉब्लेम आहे का? ऍक्च्युली काय ना, मी कॅनडाची आहे ना, त्याच्या माझा जन्म आहे ना तो कॅनडाचा आहे. कॅनडा.
तुम्ही कॅनडाचे कमी कन्नडाचे जास्त वाटतंय मला. Sorry? नाही सॉरी माय मिस्टेक सॉरी काय झालं? तुम्ही ना सेम टू सेम माझ्या गोंडू सारखे दिसता यु नो. कोण गोंडू कोण? माझा बोका. मी तुम्हाला गोंडू बोलली तर चालेल? नको 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 नको. काय होतं तो शब्द बोलताना फंबल पडला आणि गोंडूच्या ऐवजी नको नको सगळं घोळ होईल. माझ्या आई वडिलांनी छान नाव ठेवलंय अंशुमन, तेवढंच फक्त घ्या. ओके ओके फाईन. हे छान. आपण इथे बातम्या द्यायला आलो हे लक्षात आहे ना तुम्हाला? Please. फक्त मला सांगा मी कसं एण व्हायचंय आणि कसं स्टँडिंग व्हायचंय. फक्त तुम्ही सीन आहे ना तो बसवून घ्या आणि माझं काय टोनेशन असणार आहे ती सुद्धा सांग. नाही नाही मॅडम, हे इण बिण असं काही नाहीये, फक्त बातम्या सांगायच्यात. सिम्पल आहे, ब्लॉकिंग बिकिंग काही नाही याच्यामध्ये. हो का? हो. ऍक्च्युली काय ना मी फिल्मिंगचं शूटिंगची सवय ना मला, त्यामुळे मला हे सवयीचं काही नाही. कुठल्या फिल्म केल्या तुम्ही? यायच्या आहेत अजून माझ्या फिल्म, मला अजून मिळालेली नाही आहे फिल्म. म्हणजे सर्चिंग मध्ये आहे जरा आम्ही. सर्चिंग म्हणजे? सर्चिंग. अच्छा सर्चिंग. ओके ओके. खूप फालतूगिरी होते, आपण सुरू करूया. या प्लीज. Yes. पसंत. हा लेट्स स्टार्ट. आपण ऑन एअर जातोय. ओके 1 2 3 4. नमस्कार. तर मंडळी, MHJ न्यूज चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आपण सुरू करतोय तुमचा आवडता कार्यक्रम सेलिब्रिटी न्यूज अँकर. आणि माझ्यासोबत आहेत अत्यंत दर्जेदार सेलिब्रिटी, आणि त्या सेलिब्रिटी आहेत मर्लिन कपूर. आपण सविस्तर बातमीपत्राला सुरुवात करूया. काही ठळक बातम्या मी सांगतो, त्यानंतर पुढच्या सविस्तर ह्या सांगतील. बापू माने यांनी MHJ पक्षातून पक्षांतर करून TNT सेना या पक्षात प्रवेश केलेला आहे. ओडिसामध्ये बस खोल दरीत कोसळून 18 ठार आणि 35 जण जखमी झालेले आहेत. यानंतरचं बातमीपत्र ठेवून द्या. यानंतर बातमीपत्र मर्लिन कपूर यांच्याकडून. थँक्यू सो मच. आणि काय बातमी फक्त गंभीरपणे सांगायचं आहे. समोर टेलिप्रॉम्प्टर आहे, तो स्क्रोल होत जाईल, तुम्ही ते वाचत वाचत पुढे पुढे कंटिन्यू करा. माझे बापुडे ते आणि त्यांच्या दोन शुडे कितकर कार्यकर्त्यांसह कार्यकर्त्यांसह सोडून द्या शब्द, पुढे जा. त्यांनी TNT पक्षामध्ये पक्षांतर केलेले आहे. पक्षांतर बापू माने हे खूप अस्वस्थ होते. अस्वस्थ त्याने त्यांचं मन माझ्याकडे मोकळं केलं होतं. अखेरीस बापू माने आणि MHJ पक्षाचे जे माजी नेते आहेत त्याने त्यांच्या दोन शुडे म्हणजे 2000 कार्यकर्त्यांसह. जाऊ दे शब्द, तुमचा संबंधच नाही, पुढे बोला. या TNT पक्षामध्ये समावेश केला. आणि TNT सेनेचे जे प्रमुख आहेत त्यांनी त्यांचा हसत पुष्पगु देऊन स्वागत केलं. स्वागत केलं. बापू माने हे आता त्यांच्या तू शब्दच घेऊ नका, पुढे चला. खूप उत्साह साजरा करत आहेत. तर भेटूया छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सेलिब्रिटी न्यूज अँकर. मॅडम ऐका ना मॅडम, काय होतं माहितीये का, गंभीरपणे बोला. रडत काय बोलताय तुम्ही? तुम्ही बोलले ना आता गंभीरपणे बोलायचं, मग मी बोलली. अहो पण ती उत्साहाची बातमी ना, असं केलं तर विचित्र वाटते सगळं ते. तुम्ही मला नीट क्लिअर करा, ते गंभीरपणे करायचे की प्रसन्न? एक्झॅक्टली प्रसन्न. ओके प्रसन्न असं स्माइली फेस. हा कराल प्लीज? हा प्लीज कराल का? खूप लेट होतं आणि खूप फालतूगिरी चालली आहे. ओके 1 2 3 4. तर ब्रेक नंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही बघताय तुमचा आवडता कार्यक्रम सेलिब्रिटी न्यूज अँकर, आणि माझ्यासोबत आहेत सेलिब्रिटी मर्लिन कपूर. ओडिसा येथे
एका रवल दरीमध्ये खोल दरीमध्ये खोल दरीमध्ये पडून एका जणांचा मृत्यू भाषा बदलतीये एका जणांचा मृत्यू शब्द पुढे झाला तू 3-5 जण जखमी झालेले आहेत 35 जखमी झालेले आहेत 35 जखमी झालेले आहेत आणि ही जी सुरू बस आहे सदरहू बस बस आहे ती ओडिसावरून छत्तीसगडला जात होती हा. चालकाचा ताबा सुटला आणि हरुसुदू बस सदरहू बस ही डायवाडरला जाऊन धडकली. त्याच्यामुळे आता जे ऋतू जे आहेत मृत्यू मुखी पडलेले त्यांना सरकार जाहीर करत आहे 5 लाख रुपये आणि जे जखमी आहेत त्यांना नंजीकच्या इस्पितळामध्ये घेऊया थोडीशी विश्रांती तुम्ही कुठे जाऊ नका पाहता तुमचा आवडता कार्यक्रम सेलिब्रिटी न्यूज अँकर छोटासा विश्रांतीनंतर पाहत राहा. तुम्ही ना मला कन्फ्यूज करताय ऐकून घ्या, काय माहितीये का? कन्फ्यूज जड करून टाकलंय जड आणि तुम्ही आता अक्षर स्वतः जड झालं मला पण जड व्हायला लागलेलं आहे काय माहितीये का बेसिकली इथे माणसं मेली आहेत ना तुम्ही हसत कसं काय सांगता एक मिनिट मगाशी काय बोलली हे बोलली काय गंभीरपणे करायचं मग प्रसन्न केलं प्रसन्न आता तुम्ही सगळं कन्फ्यूज करून टाकता बातमी बघून मग एक्सप्रेशन द्या ना असं काय करताय तुम्ही बातमी बघा ना बातमी मेल्याची असं कसं सांगणार तुम्ही ते बरोबर वाटत नाही ना डायरेक्टर जो सीन सांगतो ना तसं मी करते हा फिलिंग मध्ये कुठली फिल्म केली एक तरी सांगा ना मला सीन मध्ये आहे अजून हे बघा तुम्ही आता काही करू नका आता मी सगळं बोलतो तुम्ही फक्त एवढंच म्हणा बघूया या पुढचं बातमीपत्र पण मी सेलिब्रिटी न्यूज अँकर नको प्लीज काही बोलू नका हा कार्यक्रमाची वाट लागत चाललेली प्लीज हा आणि ना मी 3 बातम्या सांगितल्या की म्हणायचं आजचं बातमीपत्र संपलं एवढंच म्हणा 3 बातम्यांनंतर ठीक आहे म्हणाल ना हो प्लीज 3 बातम्यांनंतर प्लीज ओके 1 2 3 4 ब्रेकनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे सेलिब्रिटी न्यूज अँकर तर बापू माने यांचं पक्षांतर आजचं बातमीपत्र संपलं तुला सांगितलं 3 बातम्यांनंतर म्हण ना भावाने आधीच वाट लावली होतीस ना तू कशाला बोलीस कुठे पळतेस हा मी ते तुला काय बोलवतो 3 बातम्या झाल्यानंतर म्हण कशाला बोललीस तू माझा लूप लागला तुला खूप मारला पाहिजे मला ओढू नका मला क्राय फुटता फुटा इथून